नमस्कार विद्यार्थी मित्रो, या यूट्यूब चॅनलवरती आपल्या 10वीच्या सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक स्वागत। आज आपण टॉपिक सिमिलरिटी सब्जेक्ट सब टॉपिक्स आहे टेस्ट ऑफ सिमिलरिटी ऑफ ट्रायंगल्स अँड प्रॅक्टिस एट 1.3 पाहणार आहोत। याच्या आधी आपण 1.2 पर्यंत पाहिलेला आहे आधीच्या 2 व्हिडिओज मध्ये। त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला दिली जाईल। तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल, अजून सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा। नवनवीन व्हिडिओज तुम्हाला या गणित विषयाचे मिळत राहतील। ओके, तर आज आपण पाहणार आहोत टेस्ट ऑफ सिमिलरिटी ऑफ ए ट्रायंगल्स। ओके, सिमिलर ट्रायंगल्स। तर सिमिलर ट्रायंगल पाहण्यापूर्वी आपल्याला काही उदाहरण पाहावे। सिमिलरिटी म्हणजे काय? ओके, सिमिलरिटी मीन्स इन टू ट्रायंगल्स अँगल्स आर कॉन्ग्रुएंट, साइड्स आर इन प्रपोर्शन। आता दैनंदिन जीवनातली काही उदाहरण आपण पाहूयात। आता हे जे ताजमहल, ताजमहल हा एक फोटो आहे आणि हा दुसरा फोटो आहे बघा, दोन्ही सेम दिसत आहेत। ओके, यामध्ये फक्त याचे डायमेन्शन चेंज केलेले आहेत। याचे म्हणजे साइड जे आहे त्या प्रपोर्शन मध्ये, हे जे साइड्स आहेत त्या प्रपोर्शन मध्ये कमी केलेल्या आहेत। ओके, त्यामुळे हा मोठ्या चित्रामध्ये जो असणारा त्या ठिकाणी डायमेन्शन चेंज केलेत, अँगल कोणताही चेंज केलेला नाही। नेक्स्ट, तर या ठिकाणी आपण हे जिओग्राफी मधला आपला मॅप पाहिला। हा दोन्ही मॅप सारखेच आहेत, फक्त हा मोठा आहे आणि हा छोटा आहे। म्हणजे याच्या साइड जे आहेत आपण प्रपोर्शन मध्ये कमी केलेले आहेत। म्हणजे जे दोन जे मॅप आहेत ते कसे आहेत, सिमिलर आहेत। ओके, तर फॉर एक्झाम्पल हे जे अमिताभ बच्चनचं चित्र आहे, याच्यामध्ये एक मोठं चित्र आहे आणि एक छोटं चित्र आहे। याचे सुद्धा डायमेन्शन आपण चेंज केलेले आहेत। त्यामुळे दोन्ही फोटो सेम दिसतात, परंतु त्या अँगल कोणते त्याचे चेंज केलेले नाहीत। हेच आपल्या या ठिकाणी पाहायचं आहे। म्हणजे ज्याचे जे लेंथ जे आहेत, साइड्स कशा असणार आहेत, प्रपोर्शन मध्ये असणार आहेत, हे पाहायचं होतं आपल्या यातून। ओके, बाय इन ट्रायंगल ए बी सी अँड ट्रायंगल डी ई एफ अँगल, if angle A congruent angle D and angle B congruent angle E and angle C congruent angle F and side AB divided by D, AB divided by D equal to BC divided by EF and AC divided by DF, then the triangle ABC and triangle DEF are similar triangles. Okay. It is expressed as a triangle ABC similar triangle DEF. आता असं similar triangle हे जे symbol आहे ते similar symbol आहे. Okay, this is the triangle ABC similar triangle DEF. Okay, या ठिकाणी मग आपल्याला ट्रायंगल 6 गोष्टी आपल्याला येतात सॅटिस्फाय करावं लागेल। 6 कंडिशन म्हणजे एक 3 angles of the triangle ABC and 3 angles of triangle DEF are congruent and sides are proportion. Okay, आणि हे ट्रायंगल जे आहे सिमिलर असंच सिमिलर ट्रायंगल्स इन सिमिलर ट्रायंगल अँगल्स आर कॉन्ग्रुएंट and sides are in proportion. ओके, आणि कॉन्ग्रुएंट ट्रायंगल मध्ये काय असतं, कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स आर ones to ones correspondence, all sides of the one triangle is congruent to the another triangle and the angle of each angle of the triangles किंवा दोन त्रिकोणाच्या एकाच एक संगतीनुसार एका त्रिकोणाचे तिन्ही बाजू आणि तिन्ही कोणी दुसऱ्या त्रिकोणाच्या तिन्ही बाजू आणि कोणी यांच्याशी कसे असतात, एकरूप असतात। हे कॉन्ग्रुएंट मध्ये झालं। सिमिलर मध्ये काय राहतात, साइड्स प्रपोर्शन अँगल कॉन्ग्रुएंट असतात। ओके, तर आपल्याला टेस्ट पाहिजे सिमिलरिटीचे टेस्ट। ओके, टेस्ट ऑफ सिमिलरिटी ऑफ अ ट्रायंगल्स। आता या ठिकाणी आपल्याला 6 कंडिशन सॅटिस्फाय करण्याऐवजी त्यामधल्या 3 कोणत्या तरी कंडिशन सॅटिस्फाय झाल्या तर त्या टेस्ट नुसार ते 2 ट्रायंगल सिमिलर असतील। फॉर सिमिलरिटी ऑफ अ 2 ट्रायंगल्स the necessary conditions are the 3 corresponding sides are in the same proportion and their corresponding angles are congruent. Out of these conditions, when 3 specific conditions are fulfilled, then the remaining conditions are automatically fulfilled. This means the similarity of 2 triangles, only 3 specific conditions are sufficient. Similarity of 2 triangles can be confirmed by the testing these 3 conditions.
and the group of such sufficient conditions are called as test of similarity, which we shall use. आता या ठिकाणी पण आपल्याला सिमिलर ट्रायंगल दाखवण्यासाठी त्यातले 6 कंडिशन सॅटिस्फाय करायला लागतात. म्हणजे कुठला 3 अँगल कॉन्ग्रुएंट दाखवले पाहिजे, त्याच्या साइड्स प्रोपोर्शन मध्ये दाखवले पैकी 3 कोणते कंडिशन आपण सॅटिस्फाय करत असेल तर त्या कंडिशन नुसार ते 2 त्या टेस्ट नुसार ते 2 ट्रायंगल सिमिलर राहतील. आता पहिली जी टेस्ट आहे ते ए टेस्ट ऑफ सिमिलरिटी ऑफ ट्रायंगल. आता ए म्हणजे पहा या ठिकाणी काय, फॉर ए गिवन करस्पॉन्डन्स ऑफ ए vertices when corresponding angles of two triangles are congruent, then the two triangles are similar. ओके, एका त्रिकोणाचे तिन्ही कोन दुसऱ्या त्रिकोणाचे तिन्ही कोन असे एकरूप असतील तर ते दोन ट्रायंगल काय असतात, सिमिलर असतात. कोणत्या ए टेस्ट नुसार. इन ट्रायंगल ए बी सी अँड ट्रायंगल पी क्यू आर and triangle PQR in the correspondence 1:1 correspond ABC 1:1 correspondence PQR. ही फार महत्वाचं 1:1 correspondence. ओके, angle A congruent angle P, angle B congruent angle Q, angle C congruent R. या पद्धतीने 1:1 correspondence यायला पाहिजे. तर या ठिकाणी पाहायचं angle A congruent angle P, angle A congruent angle P, angle B congruent angle Q and angle C congruent angle R. ओके, अँगल आर. आता 3 अँगल जर कॉन्ग्रुएंट असतील तर काय येणार आहे, देन द ट्रायंगल ए बी सी सिमिलर ट्रायंगल पी क्यू आर बाय ए टेस्ट ऑफ सिमिलरिटी. ओके, आता यामध्ये पहा यातले 2 कोणते आपण जर या 3 कंडिशन पैकी 3 अँगल पैकी कोणते 2 पेयर जर आपण कॉन्ग्रुएंट दाखवल्या, म्हणजे समजा अँगल ए कॉन्ग्रुएंट अँगल पी आणि अँगल बी कॉन्ग्रुएंट अँगल क्यू, देन दिस 2 ट्रायंगल्स बाय सिमिलर बाय ए टेस्ट. आपोआपच काय असणार आहे पहा, ह्या 2 अँगल जर कॉन्ग्रुएंट असेल म्हणजे हा सपोज हा 60 and this angle 70, therefore angle A congruent angle P 60 आहे, angle B congruent angle Q हा 70 आहे. measure of sum of all angles of the triangles is 180. हे किती 130 म्हणजे हा अँगल किती येणार आहे 50 चा येईल, हा सुद्धा 50 चा येईल. म्हणजे तिसरा अँगल ऑटोमॅटिक असणार आहे कॉन्ग्रुएंट असणार. म्हणजे आपण ह्या ए टेस्ट जे आहे ते आपण फक्त ए टेस्ट सुद्धा त्याला आपण म्हणू शकतो. ते आपण पुढे पाहू. तर A test for similarity of a triangles. We know that the for given correspondence of vertices when 2 angles of a triangles are congruent, 2 corresponding angles of the another triangle, then the remaining angle of the first triangle is congruent to the remaining angle of the second triangle. And this means when 2 angles of one triangle are congruent to 2 corresponding angles of another triangle, then this is the condition sufficient for the similarity of 2 ट्रायंगल. तर त्या आधी ज्याप्रमाणे सांगितल्याप्रमाणे हे 2 जर अँगल कॉन्ग्रुएंट असतील, या ट्रायंगल ए बी सी चा अँगल ए हा अँगल पी सी कॉन्ग्रुएंट असेल आणि बी जो आहे तो क्यू सी असेल तर ऑटोमॅटिकच काय असणार आहे, सी हा आर सी असणार आहे. ओके, म्हणून आपण या ए टेस्ट 2 अँगल कोणते जरी आपण कॉन्ग्रुएंट दाखवले तर ते 2 ट्रायंगल काय असतील ए टेस्ट नुसार सिमिलर असतील. ओके, दिस कंडिशन इज कॉल्ड एज ए टेस्ट ऑफ सिमिलरिटी. ओके, then SA test of a similarity of triangles for given correspondence of vertices of 2 triangles. If 2 pairs of corresponding sides are in the same proportion and the angles between them are congruent, then the 2 triangles are similar by AS test for a given 1:1 correspondence. Okay. If 2 pair of the corresponding sides are same proportion, म्हणजे ह्या दोन साइड जे आहेत त्या सेम प्रोपोर्शन असतील and the angle between them are congruent, then the 2 triangles are similar. Suppose KL divided by RS and LM divided by ST equal to 1/2L आणि angle जो आहे तो L equal to angle ES असेल तर these 2 triangles similar by AS टेस्ट नुसार. बघा या ठिकाणी फॉर एक्झाम्पल आपण KL equal to 1 आहे, LM equal to 2 आहे. in triangle KLM and REST, KLM congruent angle KLME congruent angle RST, KL divided by
एस इक्वल टू LM डिवाइड बाय एस टी, हा रेशो आहे 2/3 बघा या ठिकाणी. KL डिवाइड बाय RES, ओके, 1 डिवाइड बाय 1.5 म्हणजेच काय येईल पाहिजे 10 डिवाइड बाय 15 लिहिलं तर काय येणार आहे 2 डिवाइड बाय 3. याला 10 ने मल्टिप्लाय करा वरती आणि डिनोमिनेटरला 10 म्हणजे 2/3 आणि हा 2/3 असणार. जर म्हणजे असे जर कंडिशन असेल दोन साइड आणि त्याच्या मधील अँगल जर कॉन्ग्रुएंट, दोन साइड प्रोपोर्शन मध्ये असतील त्या दुसऱ्या ट्रायंगलच्या आणि त्याच्या मधील अँगल जर कॉन्ग्रुएंट असेल तर ते एस टेस्ट नुसार दोन ट्रायंगल सिमिलर असतात. देअरफॉर ट्रायंगल KLM सिमिलर ट्रायंगल REST. ओके, REST या पद्धतीने आपला SAS टेस्ट सिमिलर. म्हणजे थोडक्यात काय लक्षात ठेवा, एका त्रिकोणाच्या दोन बाजू दुसऱ्या दोन त्रिकोणाच्या बाजूशी प्रमाणात असतील आणि त्यांच्या मधला जो अँगल आहे हा अँगल जर कॉन्ग्रुएंट असेल तर हे दोन ट्रायंगल SAS टेस्ट नुसार सिमिलर असतात. ओके, मग लास्ट टेस्ट आहे SAS टेस्ट ऑफ सिमिलरिटी ऑफ ट्रायंगल. या ठिकाणी तिन्ही बाजू प्रपोर्शन मध्ये असतात. ओके, फॉर गिवन करस्पॉन्डन्स ऑफ ए व्हर्टायसेस ऑफ ए टू ट्रायंगल्स when three sides of a triangle are in proportion to the corresponding three sides of another triangle, then the two triangles are similar. एका त्रिकोणाच्या तिन्ही बाजू दुसऱ्या त्रिकोणाच्या तिन्ही बाजूशी प्रपोर्शन मध्ये असतील तर हे दोन ट्रायंगल जे आहेत ते काय असतात SS टेस्ट नुसार सिमिलर असतात. बाय इन फिगर फॉर एक्झाम्पल, if in triangle PQR and triangle XYZ, PQ divided by YZ, QR divided by XY and PR divided by XZ, then triangle PQR similar triangle ZYX. या ज्या आहेत आपण या ठिकाणी पाहिलं म्हणजे ह्या कुठली टेस्ट आहे, सर्व बाजू जर त्याच्या प्रपोर्शन मध्ये असेल, त्याच्या बाजूचं गुणोत्तर कॉन्स्टंट असेल म्हणजे त्यांचा रेशो जो असेल साइडचा कॉन्स्टंट असेल तर तिन्ही साइडचा तर ते दोन ट्रायंगल SS टेस्ट नुसार सिमिलर असतात. आपल्याला यातल्या प्रॉपर्टीज पाहिजे सिमिलर ट्रायंगल. प्रॉपर्टीज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. फर्स्ट प्रॉपर्टी आहे ट्रायंगल ABC सिमिलर ट्रायंगल ABC रिप्लेस म्हणजे एव्हरी ट्रायंगल सिमिलर टू इटसेल्फ. ही प्रॉपर्टी एव्हरी ट्रायंगल सिमिलर टू इटसेल्फ म्हणजे दिस इज द रिफ्लेक्सिव्हिटी प्रॉपर्टी. सेकंड, if triangle ABC similar triangle DEF, then the triangle DEF similar triangle ABC symmetry. म्हणजे पहिला दुसऱ्या सिमिलर असेल तर दुसरा पहिल्याशी सिमिलर ते सिमेट्री प्रॉपर्टी आहे. ओके, आणि थर्ड प्रॉपर्टी, if triangle ABC similar triangle DEF and triangle DEF similar triangle GHI, then triangle ABC similar triangle GHI. This is the transitivity म्हणजे हा ट्रान्झिस्टिव्हिटी प्रॉपर्टी. म्हणजे पहिला ट्रायंगल दुसरा ट्रायंगल सिमिलर आहे, दुसरा तिसऱ्याशी असेल तर तिसरा पहिल्याशी सिमिलर असेल. ओके, म्हणजे याला म्हणायचं ट्रान्झिस्टिव्हिटी प्रॉपर्टी. ओके, या पद्धतीने ह्या प्रॉपर्टीज आपण पाहिलेल्या आहेत. आता यावरचं प्रॅक्टिस सेट 1.3 बघ. इन फिगर angle ABC equal to 75. This angle 75. State an angle EDC equal to 75. State which two triangles are similar by which test. Also write the similarity of these two triangles. Similarity by the proper ones to ones correspondence. कोणत्या correspondence नुसार आहेत पाहायचं आहे. आता या ठिकाणी पहा solution in triangle DCE and triangle BCA. या ठिकाणी अँगल EDC बर EDC equal to angle ABC. Each angle 75. This is the given, and angle C is the common between these two triangles. Therefore, angle ECD congruent angle ACB. C is the angle common between these two triangles. तर दोन अँगल जर ह्याचे कॉन्ग्रुएंट असेल तर ते दोन ट्रायंगल सिमिलर बाय विच टेस्ट AA टेस्ट. Therefore, triangle DCE similar triangle BCA by AA test. And ones to ones correspondence त्याचे काय DCE ones to ones correspondence BCE. या पद्धतीने आपल्याला सॉल्व करता येईल. ओके, then second, are the triangles in a figure similar? If yes, by which test. आता दोन ट्रायंगल सिमिलर असणे, आता तिन्ही साइड दिले म्हणजे साइडचे रेशो आपल्याला काढता आले पाहिजे. ओके, सोल्युशन इन फिगर
PQ equal to 6, PR equal to 10 and QR equal to 8. LM equal to 3, LN equal to 5, MN equal to 4. ओके, आपला रेशो काढायचा, म्हणजे रेशो काय काढायचे बघा, कोणते रेशो या ठिकाणी काढायचे आहेत आपल्याला. PQ डिवाइड बाय LM. पहिला PQ डिवाइड बाय LM इक्वल टू PQ इक्वल टू 6, LM इक्वल टू 3. 3 to 6, but the ratio is 2/3, equation number 1. Okay, then QR divided by MN, QR 8 divided by MN 4, then 2/1, equation number 2. Last ratio, PR divided by LN, PR equal to 10 and LN equal to 5. 10/5 equal to 2/1, equation number 3. From equation number 1 to 3, the ratio of the sides are same. Therefore, from equation 1 and 2, 3, PQ divided by LM equal to QR divided by MN equal to PR divided by NL equal to 2/1. आता यानुसार जर त्याचे साइडचा रेशो जर सेम असतील तर ते कोणत्या टेस्टनुसार तिन्ही साइडचे रेशो सेम आहेत, म्हणजे ते ए टेस्टनुसार हे दोन ट्रायंगल सिमिलर असेल. Therefore, triangle PQR similar triangle LEMN by SS test. Okay, SS test नुसार हे दोन ट्रायंगल सिमिलर आहेत. Next, third, as shown in figure, two poles of the height 8 meter and 4 meter perpendicular to the ground. If the length of the shadow of smaller pole due to the sunlight is 6 meter, then how long will be the shadow of bigger pole at the same time? आता या ठिकाणी PR is the smaller pole and AC is the bigger pole, and QR the height of the length of shadow of pole PR, and BC is the length of shadow of pole AC. Height of pole AC equal to 8. आता याच्या जे शॅडोज असतात त्या कसणार प्रपोर्शन मध्ये असणार, म्हणजे हे दोन ट्रायंगल सिमिलर असणार आहेत. सोल्युशन, PR and AC are the two poles, QR and BC are their shadows respectively. The shadows are cast at the same time. Therefore, triangle PQR similar triangle ACB. एकाच वेळेस असतील तर त्या शॅडो त्याच्या उंचीच्या प्रमाणामध्ये असतात, म्हणून these two triangles are similar. Okay, therefore PR, if the two triangles are similar, then the sides are proportion. Therefore, PR divided by AC equal to QR divided by BC. Put the value of PR equal to 4, AC equal to 8, then QR equal to 6 and BC equal to X. Cross multiplication करा या ठिकाणी. Then 4X equal to 6 into 8 यांची cross multiplication होईल. Okay, then 4X equal to 6 into 8, 4X equal to 48, then X equal to 48 divided by 4, then X equal to 12. 4 12 चौक 48, म्हणजे X value किती आली 12, म्हणजेच length of shadow of the bigger pole is 12 meter. Hence, the length of shadow of bigger pole due to the sunlight is 12 meter. Okay, किती असणार हे येणार 12 meter. Then equation, example number 4. In triangle ABC, AP perpendicular BC, AP perpendicular BC, and BQ perpendicular AC, and the point P between B and C, and point Q between A and C. Okay. Then prove that triangle CPA, similar triangle CQB, but triangle CP is any triangle AP equal to 7, AP equal to 7, BQ equal to 8, BC equal to 12. Then find AC, apply AC या ठिकाणी कॅल्क्युलेट करायचे. ओके, आता हे दोन ट्रायंगल आपल्याला सिमिलर दाखवायचे आहेत आधी. बघा, प्रूफ इन ट्रायंगल CPA and triangle CQB. आता बघा या ठिकाणी CPQ हा ट्रायंगल आहे, CPA हा जो आहे तो हा ट्रायंगल येईल. ओके, आणि दुसरा ट्रायंगल आहे तो कोणता आहे पहा या ठिकाणी, ट्रायंगल CQB.
बी हा दुसरा ट्रायंगल येईल त्या ठिकाणी. आता या ठिकाणी अँगल ए हा कॉमन आला दोघांमध्ये आणि हा जो आहे तो 90 डिग्री अँगल क्यू हा 90 डिग्री, म्हणजे दोन अँगल आपल्या ठिकाणी कॉन्ग्रंट दाखवता येतील. देअरफॉर अँगल सी पी ए कॉन्ग्रंट अँगल सी क्यू बी, म्हणजे इच अँगल 90 डिग्री. हा जो आहे तो हे दोन अँगल कसे 90 डिग्रीचे आहेत. आणि अँगल सी ए सी पी congruent angle BCQ common angle. Okay, if two angles of the triangles are congruent, then two angles of the two triangles are congruent, then the two triangles similar by AA test. जर दोन एका त्रिकोणाचे दोन कोणी दुसऱ्या त्रिकोणाच्या दोन कोणाबरोबर एकरूप असतील तर ते दोन ट्रायंगल का असणार आहे, ट्रायंगल CP similar triangle CQB AA test. That if the two triangles are similar, then sides are in proportion. Therefore, AC divided by BC equal to AP divided by BQ. Therefore, AC divided by 12, BC equal to 12, but BC equal to या ठिकाणी BC equal to 12 and AP equal to 7, BQ equal to 8. या व्हॅल्यूज आपण इथं पुट केलेत. ओके, इथं BC equal to 12 and BQ equal to 8 ह्या व्हॅल्यू या ठिकाणी इक्वेशन मध्ये आपल्याला पुट करायच्या आहेत. नाही तर क्रॉस मल्टिप्लिकेशन काय बा 8 into AC equal to 12 into 7, then AC equal to 12 7 in 12 into 7 84 divided by 8, then AC equal to 10.5. AC जी लेंथ आहे ती किती आली, ही आली 10.5. ओके, या पद्धतीने आपले कॅल्क्युलेट करता येते. Given in a trapezium PQRS, PQRS is a trapezium. Side PQ parallel side SR. AR equal to 5 AP. AR equal to 5 AP. AR length of AR equal to 5 times of AP. AP चा 5 पट आहे. As AS equal to AS is the 5 times of AQ. Then prove SR equal to 5 PQ. हे दोन पद्धतीने आपल्याला प्रूव्ह करता येईल. एक हे दोन ट्रायंगल घ्यावे लागतील PQA आणि ट्रायंगल RAS. ओके, मग प्रूफ इन ट्रायंगल APQ हा जो ट्रायंगल घ्यायचा APQ. ओके, आणि दुसरा जो ट्रायंगल आहे तो आपल्याला त्यामध्ये घ्यायचा आहे कोणता, ट्रायंगल ARS हा ट्रायंगल घ्यायचा. ओके, आता या ठिकाणी हा वर्टिकल अपोजिट अँगल हा कॉन्ग्रुएंट येईल आणि हा अँगल इक्वल टू दिस अँगल येईल PQ parallel SR. Therefore, these are the alternate angles. There in triangle PAQ congruent angle RAS. Okay, RAS vertical opposite angle, the vertical opposite angle. Then angle PQA हा जो अँगल आहे तो congruent angle RSA. alternate angle side PQ parallel side SR and QS is the ट्रान्सवर्सल. हे ट्रान्सवर्सल घेतले तर हे दोन अँगल कसे असतील, अल्टरनेट अँगल. आता या दोन ट्रायंगलचे दोन अँगल कॉन्ग्रुएंट म्हणजे दिस टू ट्रायंगल्स आर सिमिलर बाय AA test. Therefore, triangle APQ similar triangle ARS by AA test. If the two triangles are similar, then sides are in proportion. मग इथे PQ divided by SR equal to AP divided by AR. Corresponding sides are in proportional. But PQ divided by SR equal to 1 by 5. AR equal to 5 AP. AP divided by AR equal to 1 by 5. इथं आपण दिलेलं आहे AR equal to काय दिलंय 5 AP. Put the value of AR AP divided by AR. Therefore, SR equal to 5 into PQ. Hence the proof. या पद्धतीने आपला प्रूव्ह करता येईल. या ठिकाणी या व्हॅल्यू दिले AR equal to 5 AP म्हणजेच या ठिकाणी AP divided by AR equal to 1 by 5 येईल. Equation example number 6 in trapezium ABCD in figure, side AB parallel side CD and diagonal AC and BD intersect at point O. Then DC equal to 6, DC equal to 6, DC equal to 6, OB equal to 15, AB equal to 20 and OB equal to 15 and
DC6. देन फाइंड द OD. आपल्याला OD कॅल्क्युलेट करायची आहे या ठिकाणी. ओके, आणि DC दिले, DC दिले बा 6 आहे, OB 15 आहे, AB 20 आहे. आता हे दोन ट्रायंगल आपल्याला सिमिलर दाखवता येतील. इथे बघा, हा CD पॅरलल, त्या ठिकाणी CD पॅरलल AB आहे, म्हणजे जे अल्टरनेट आहे. BD ही ट्रान्सव्हर्सल गेल तर हे अल्टरनेट अँगल येतील. ओके, आणि हा व्हर्टिकल अपोजिट अँगल कॉन्ग्रुएंट असेल, म्हणजे दोन ट्रायंगल पहा आपला, इन ट्रायंगल COD and triangle AOB. Angle COD equal to angle BOA, vertical opposite angles, and angle CDO, this angle congruent angle ABO, alternate angle, side AB parallel side DC, and BD is the transversal. Okay, therefore this two triangles COD similar triangle AOB by AA, test of similarity. Similarity is A test for these triangles similar. Therefore sides are in proportion. CD divided by AB equal to OD divided by OB. इथं कसं लिहायचं पहा, CD divided by AB and OD divided by OB. Okay, then CD equal to 6, AB equal to 20, OD आपल्याला कॅल्क्युलेट करणे आणि OB 15 आहे. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा या ठिकाणी काय येईल पहा, 20 OD equal to 6 into 15, OD equal to 90 divided by 20, OD equal to 4.5. तो भाग जाईल, शून्य जाईल, 2 चौक 8, 2 पंचे 10, म्हणजे OD equal to 4.5 येईल या ठिकाणी. ओके, then 7, quadrilateral ABCD is a parallelogram. Is point on the side D intersect at point T. आता ह्या T मध्ये intersect होत आहेत. Prove that D into B equal to C into TE. म्हणजे आपले हे दोन ट्रायंगल सिमिलर दाखवले की हे आपल्याला प्रूव्ह करता येईल. काय करा, उत्तरावरून आपल्या लक्षात येतो. ओके, काय पाहिजे, प्रूफ इन ट्रायंगल DEC and triangle TEB. हे दोन ट्रायंगल घ्यायचे पहा, TEB, आणि सेकंड ट्रायंगल आहे तो हा जो आहे तो DEC. हे दोन ट्रायंगल. आता हे व्हर्टिकल अपोजिट अँगल्स आहेत. ओके, therefore DEC congruent angle BET, CE DEC congruent angle BET, म्हणजे हे दोन अँगल कसे व्हर्टिकल अपोजिट अँगल्स आहेत. बट या ठिकाणी पहा, AD पॅरलल, दिस इज द पॅरलोग्राम. या ठिकाणी CD parallel AB and BC is the transversal. Then these two angles, angle DCE and angle EBT congruent, alternate angles. First side AB parallel side DC and BC is the transversal. The two angles of the two triangles are congruent. Then these two triangles, triangle DEC similar triangle TEB by AA, test of similarity. Therefore corresponding sides are in proportion. Therefore D divided by T equal to EC divided by EB. Therefore cross multiply D divided by D, इथं फक्त नाव चेंज करा, D divided by T equal to EC च्या ऐवजी C करा, EB च्या ऐवजी B करा, आणि क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, D into B equal to C into TE. हेन्स दी प्रूफ. आपल्याला जे प्रूव्ह करायचं होतं ते आलं का बघा या ठिकाणी. ओके, हे प्रूव्ह केलेलं या पद्धतीने आपलं प्रूव्ह करता येईल. हेन्स दी प्रूफ. Then example number 8, in the figure segment AC and segment BD intersect each other in point P, and AP divided by CP equal to BP divided by DP. Prove that triangle ABP similar triangle CDP. आता हे दोन ट्रायंगल आपल्याला सिमिलर दाखवायचे आहे. तिथे दिले हे साइड, दोन साइड्स प्रोपोर्शन मध्ये, हे आणि हे, ही साइड आणि ही साइड प्रोपोर्शन मध्ये, ही सुद्धा प्रोपोर्शन, दोन साइड प्रोपोर्शन, आणि हा व्हर्टिकल अपोजिट अँगल आहे. म्हणजे एस टेस्ट नुसार हे दोन ट्रायंगल काय येतील सिमिलर. प्रूफ इन ट्रायंगल ABP and triangle CDP.
AP डिवाइड बाय CP इक्वल टू BP डिवाइड बाय DP. दिस इज द गिवन. इथं आपलं हे दिलेलं आहे. आणि अँगल APB हा जो अँगल आहे इक्वल टू अँगल CPD वर्टिकल अपोजिट अँगल. Therefore triangle APB similar triangle CDP by AA test. If the two triangles are similar, then by these two triangles similar by AA test. Okay, पुढे यापुढे आपल्याला काय काढायचं नाही. दोन ट्रायंगल, hence the proof. Okay. Example number 9. In figure, triangle ABC, EAC congruent equal to angle ADC, but BAC congruent angle ADC, and prove that CA square equal to CB into CD. म्हणजे या ठिकाणी आता बघा AC म्हणजे मोठा त्रिकोण आहे, BC मोठा म्हणजे आणि हा फक्त CD लहान, म्हणजे हे दोन ट्रायंगल घ्यायला लागतील. ABC and triangle CDA. Okay, in proof, in triangle ABC and triangle DAC, in triangle DAC, angle BAC, this angle equal to angle ADC given, and angle A is common between these two triangles. Therefore angle C equal to angle C common. Therefore triangle ABC similar triangle DAC by AA test. If the two triangles are similar, the corresponding sides are in proportion. Okay, therefore AB divided by DA, BC divided by AC, and AB divided by AC divided by DC. Okay, आता यामधलं आपल्याला जे काय पाहिजे, CA पाहिजे, CB आणि CD. हा दोन घ्या, BC डिवाइड बाय AC इक्वल AC डिवाइड बाय DC. म्हणजे आता या BC च्या ऐवजी CB लिहा, AC च्या ऐवजी CA लिहा. CB डिवाइड बाय CA इक्वल टू CA डिवाइड बाय CD. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. CA इंटू CA इक्वल टू CB इंटू CD. C इंटू C, CA स्क्वेअर इक्वल टू CB इंटू CD. म्हणजे आपलं हे प्रूव्ह करा, हेच दे प्रूव्ह. जे आपलं हे प्रूव्ह करायचं ते आपण प्रूव्ह केलेलं आहे. ओके, या ठिकाणी आपला हा टेस्ट ऑफ सिमिलरिटी आणि त्याच्यावर असणारा प्रॅक्टिस एट 1.3 कंप्लीट झालेला आहे. याचा अभ्यास करा, वहीमध्ये नोंद करा. ओके, धन्यवाद.